शेतकरी मित्रांनो, आता एक्झिबिशन आपण कव्हर करत असताना, दाखवत असताना त्या ठिकाणी आम्हाला शेतकरी भेटले. हे भाऊ आपले जुन्नरचे आहेत. तर त्यांना प्रदर्शन कसं वाटलं हे त्यांना आपण विचारू. कसं वाटलं प्रदर्शन? अतिशय छान आहे. भारतातील नंबर 1चं प्रदर्शन आहे. या ठिकाणी दरवर्षी मोशीला आम्ही प्रदर्शन पाहण्यासाठी जातो. प्रदर्शनामध्ये सगळ्या प्रकारचे स्टॉल आहे. शेतीविषयक, अन्नधान्याचे असेल, नंतर खाद्यपदार्थ सगळ्याचे स्टॉल एकदम व्यवस्थित आणि वरची व्यवस्था एकदम चोख अशी. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही इथं. तुम्हाला कसं वाटलं? कसं आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान आहे. शेतीसाठी लागणं असं नवीन वस्तू आहे टोटल. आणि इथं आल्यानंतर काय होतं, शेती कशी आधुनिकता कशी वाढत आहे, मल्चिंग, ठिबक, हे तर आपल्याला माहितीच आहे, त्या गोष्टी सगळ्या माहितीच आहे. पण त्यांना अजून नवीन काय आहे शेतीमध्ये, इथं आल्यानंतर सगळं समजतं. आणि जे शेतकरी यांनी अवश्य यावा, ते सगळं नवीन आहे. आपण पारंपरिक कसं पाणी भरायचो, खोरं आणि बारं, हे सोडून की अजून काय वेगळं आहे. ठिबक, आता ठिबक आले तुषारीच्या पेक्षा काय वेगळं आहे अजून. आणि परदेशातली लोक सुद्धा आम्हाला भेटले इथं. आता आम्ही सेल्फी आमच्याकडे ते सुद्धा कृषी पाहिलं तिथून आले परिश्रम. जपान, चायनामधून लोक इथे पाहायला लागतात. तर आपण जवळ आहे, आपण जवळ. या काकांचं म्हणणे असं आहे की आपण जवळ असून कृषी प्रदर्शन पाहत नाही. आणि त्यातून सुद्धा कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मॅडम आलेले आहेत. हे बघा, काकांची विनंतीनुसार परदेशातल्या ज्या व्यक्ती आहेत ह्या प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या आहेत. तर हेच त्यांना सांगायचं होतं. आणि ह्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळतात. तर सगळ्यांचे मी धन्यवाद, थँक्स.